नमस्कार। आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे। सगळ्यात अगोदर कढईत तेल गरम झाल्यावर आलं लसूण घालते। आलं लसूण परतून झाल्यावर अर्धा कांदा घालते उभा चिरलेला। कांदा लालसर झाल्यावर त्यात ओलं खोबरं घालते आणि कांद्याबरोबर लालसर होईपर्यंत भाजून घेते। कांदा खोबरं भाजून झालेलं आहे, त्यात गरम मसाला आणि हळद घालते। इथे कढईत तेल घेतलेले आहे, त्यात फोडणीला राई घालते, कांदा आणि कढीपत्ता घालते। कांदा परतून झाल्यावर थोडंसं हिंग घालते, टोमॅटो बारीक चिरलेला घालते आणि शिराळ्याचे गोल गोल कापं केलेले ती घालते आणि सगळं एकत्र झाकण लावून शिजवून घेते। 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले आहे, त्यात कुकरमधनं शिजवून घेतलेले चवळी आणि बटाटा घालते आणि मिक्स करून घेते। थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजायला ठेवते। झाकण काढलेलं आहे, शिराळी शिजलेली आहेत। आता कांदा खोबऱ्याची पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते। चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून एक उकळी काढून घेते। झाकण काढलेलं आहे, चवळीच्या रसाला छान उकळी आलेली आहे। वरून कोथिंबीर घालते, चवळीचा रस तयार आहे। ते कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात फोडणीला कांदा आणि हिरवी मिरची घालते। कांदा नरम झाल्यावर बारीक कापून ठेवलेला पालक आणि शेपू घालते। कांद्यावर परतून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते। थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे, पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेते। चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून ओलं खोबरं घालते आणि पुन्हा एकदा झाकण लावून घेते। भाजीतलं पाणी सुकलेलं आहे, पालकची भाजी तयार आहे। इथे कढईत तेल घेतलेले आहे, त्यात फोडणीला सुकी मिरची आणि हिरवी मिरची घालते आणि परतून घेते। त्यानंतर शिराळी घालते बारीक तुकडे केलेले आणि मिरची बरोबर परतून घेते। थोडंसं मीठ घालते, मिक्स करून झाकण लावून शिजायला ठेवते। झाकण काढलेलं आहे, पुन्हा एकदा झाकण लावून शिराळी शिजलेली आहेत। आता ते मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्यात शिराळ्यामधली हिरवी मिरची आणि सुकी मिरची काढून घेते आणि मिक्सरला वाटून घेते। इथे शिराळी शिजून थंड झालेली आहेत, ती घालते। इथे शिराळी शिजलेली आहेत, कांदा खोबरं वाटून झाल्यावर हळद घालते आणि थोडंसं मीठ घालून पुन्हा एकदा वाटून घेते। शिराळी भाजून ठेवलेली थंड झालेली आहेत, ते मिक्सरमध्ये घालते आणि सगळं एकत्र वाटून घेते। इथे फोडणीसाठी तेल घेतलेले, त्यात राई, सुकी मिरची, कढीपत्ता घालते। राई तडतडल्यावर चटणीवरती फोडणी घालते आणि मिक्स करून घेते। शिराळ्याची चटणी तयार आहे। इथे पालकची कोवळी पानं बाजूला काढून ठेवलेली, ती अशा प्रकारे पातळ पातळ कापून घेते। भाजी कापून घेतलेली आहे, त्यात कांदा घालते उभा चिरलेला, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करून घेते। कांद्यातनं पाणी सुटलेलं आहे, त्यात तांदळाचं पीठ आणि बेसन घालते। थोडासा ओवा, लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर, हिंग घालते आणि मिक्स करून घेते। थोडंसं पाणी घालते आणि भजीचं पीठ तयार करून घेते। भजीचं पीठ तयार झालेलं आहे, पॅनवरती तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यात पालकची भजी फ्राय करायला ठेवते। अशा प्रकारे 2-3 वेळा परतून पालकची भजी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते। आता मी काढून घेते आणि सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।